आम्ही आता पोचलोय मावशीकडे। झाला अर्धा एक तास येऊन आम्ही फ्रेश झालो, जरा चहा कॉफी वगैरे घेतली आणि इकडे पुण्यामध्ये सध्या पाऊस पडतोय। कालही जोरदार पाऊस पडला, शिरूरलाही इकडेही, आणि खूप छान असं इकडचं वातावरण झालंय। पुण्याचं वातावरण असंही खूप छान असतं आणि त्यात पाऊस वगैरे जरा झाला की अजूनच फार सुंदर वाटतं। सो असा आहे हा आर्मी कॅम्प एरिया। बॉम्बे सॅपर्स काकांची बॅटरी चार्ज म्हणजे ते युनिट आहे त्यांची, आणि ते बॉम्बे सॅपर्समध्ये आता सध्या आहेत आणि अजूनही ऑन ड्युटी आहेत। त्यामुळे पुण्यात पोस्टिंग झाल्याबद्दल सगळ्यात छान गोष्ट झालेली आहे, कारण की भेटता येतं, जवळ असल्यामुळे कधीही येता येतं आणि खूप छान वाटतं। कारण की माझे पप्पाही आर्मीमध्ये होते, त्यामुळे ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत त्या लगेच रिफ्रेश होतात आणि खूप छान वाटतं। आता आम्ही सगळे चाललेलो आहोत थोडा हा आर्मी कॅम्प जो आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी। मी तुम्हाला काही इथल्या प्लेसेस दाखवते ज्या तुम्हाला बघायला खूप आवडतील। सो हा व्लॉग कंटिन्यू करा। इकडे अशा कॉलनीज आहेत आणि प्रत्येक आर्मी कॅम्पमध्ये अशाच कॉलनीज असतात 3 माळ्याच्या। जेव्हा माझे पप्पा नसीराबादमध्ये जेव्हा पोस्टिंग भेटलेली होती फॅमिलीसोबत, आम्ही जास्त वेळ तर नव्हतो, पण 3 वर्ष जेव्हा नसीराबादला होतो, 2-2.5 वर्ष तरी, तेव्हा सेम अशाच मॅप कॉलनी होती तिकडे आणि असं सेम वातावरण होतं। सो खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर। हा आहे मेन एंट्रन्स बॉम्बे सॅपर्सच्या कॉलनीजचा। आणि हा आर्मी एरिया असल्यामुळे ऑब्व्हियसली हा खूप सुंदर डिसिप्लिन क्लीन असणार आहे। इकडे आहे परी, पुढे विक्रांत चांदवी, देवांशही आहेत आणि वातावरणाने काय जो निसर्ग एकदम छान केलेला आहे। इकडे घोडे पण आहेत। किती छान वाटतंय बघताना। दोन्ही साईडने हिरवंगार असं घनदाट असं जंगल आणि मधून असा डांबरीकरणचा हा रस्ता, इतका स्वच्छ, इतका छान। घनदाट असं जंगल तुम्हाला जे समोर दिसतंय, किती सुंदर वाटतंय ते बघताना। निसर्गाने एक वेगळाच थोडासा असा वेगळा रंग टाकलेला आहे। थोडासा पाऊस पडलेला आहे, थंडगार वारा चालू आहे आणि त्याच्यामध्ये असं फिरायला भेटतंय। इतकं शांत आणि इतकं फार सुंदर वाटतंय। आणि तिकडे तुम्हाला एक छोटंसं गार्डन दिसत असेल। आर्मी कॅम्प मध्ये गार्डनची सोय सुद्धा केलेली आहे इथे, कारण की इथे फॅमिल्या ज्या आहेत त्या सगळ्या राहतात, त्यामुळे मुलांसाठी जे गार्डन्स वगैरे आहेत तेही अवेलेबल करून दिलेले आहेत। थिएटर अवेलेबल। किती सुंदर असा परिसर आहे तुमच्या समोर।
आणि इकडे यांची सायकलिंग चालू आहे, तुम्ही समोर बघू शकता. विक्रांत सायकल चालवतो आणि सानू त्याला अडवते आणि हा उगाच पडेल आणि परी मागून मागून धावतीये उगाच. विकी तू परत पुन्हा का खाली आलास? आणि आता आम्ही कुठे चाललोय देवांश? बटवरती काय आहे? तिकडं ना एक लेक आहे आणि ह्या साईडला घुसून एक हॉर्स रायडिंगचा क्लब आहे. अच्छा. देवांशला आता देवांश इथेच राहतो. देवांश माझ्या मावशीचा मुलगा आहे, ज्यांना नाही माहिती. परी आणि देवांश दोघेही. आणि देवांश आता इथेच राहतो, त्यामुळे देवांशला प्रत्येक ठिकाण माहिती आहे, इथले कुठे काय आहे त्यामुळे. आणि इथे विक्रांतनी परीला घेतलंय डबल सीट. आता मी सानूला डबल सीट घेणार आहे पुढे, बघा तुम्ही ह्या व्लॉग मध्ये. इथे हॉर्स रायडिंग सुद्धा आहे आणि देवांश सध्या शिकतोय हॉर्स रायडिंग. आता मी चालले सानूला घ्यायला डबल सीट. मी ही सायकल थोडीशी चालवली, असं वाटतंय गावी आलोय. इकडे जो हा रोड तुम्हाला दिसतोय, हा जो गेलाय तो आहे BSRPC पुणे. वेलकम टू BSRPC पुणे. म्हणजे हा हॉर्स रायडिंगचा पूर्ण एरिया आहे. मगाशी देवांश जे तुम्हाला बोलला की मी हॉर्स रायडिंगला येतो, तर इथे जी आहे ती पूर्ण हॉर्स रायडिंग जी आहे ट्रेनिंग दिली जाते. पूर्ण हा पूर्ण जो आहे एरिया तो हॉर्स रायडिंगसाठी आहे. आणि इथे तुम्हाला एक बोर्ड दिसत असेल ज्याच्यावर दिलेलं आहे कुठे काय आहे. तर जो एक गुरनाम लेक म्हणून एक इथे जागा आहे ती या साईडला आहे. नॅचरल ट्रेल आहे, पॅरा ड्रॉपिंग आहे, रायडिंग हॉर्स रायडिंग मी तुम्हाला जे आता दाखवलं, हायकिंग आहे आणि कायाकिंग आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे हे, तर हे जे आहे आर्मी टँक आहे. आणि ह्या आर्मी टँक बद्दल जी माहिती आहे ती तुम्हाला देवांश सांगणार आहे. ये देवांश पुढे. हा जो टँक आहे, हा जो वॉर झालेली इंडियामध्ये, हा टँक त्याच्या कामाला आलेला आणि हा पूर्ण बॉम्बे सॅपर्सचा सगळ्यात जास्त मॉडेल आहे. येस, बॉम्बे सॅपर्सचा टँक जो आहे तो आहे आणि त्यामुळे ह्याची एक प्रतिमा इथे उभारण्यात आलेली आहे जी दिसताना फार सुंदर दिसतीये. लाखो हजारो गाड्या आहेत दुनियामध्ये, पण हे एक अशी गोष्ट आहे जी आमच्या सर्वांच्याही हातच्या खूप जवळची आहे. कारण की माझे पप्पा जे आहेत, माझे फादर, ते आर्टिलरीमध्ये होते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं सगळ्यात जास्त इन्व्हॉल्वमेंट राहिलेलं आहे प्रत्येक वेळेस. त्यामुळे दिस इज अ प्राऊडेस्ट मोमेंट. आता इथे जे ॲक्टिव्हिटीज झालेल्या आहेत किंवा होतात त्या सगळ्या इथे तुम्हाला ज्या आहेत एक मॉन्युमेंटच्या हिशोबाने इथे दाखवण्यात आलेल्या आहेत. एक्सिलन्स ऑलवेज, वन्स अ बॉम्बे सॅपर ऑलवेज अ बॉम्बे सॅपर, हू डेअर्स विन, असे इथे कोट लिहिलेले आहेत. आणि तुम्ही जर आता ऐकलं असेल तर इथे पक्ष्यांचा जो किलबिलाट आहे तो इतका सुंदर आहे. आता मोराचा आवाज जो आहे तो आलेला आहे, ऑफकोर्स येणार, कारण की पावसाचं वातावरण आणि मोर जो आहे तो येणारच, त्यामुळे इथे तुम्हाला आता पक्ष्यांचा आवाज आला असेल. आर्मी टँक, ट्रक, सगळंच एकदा. हा पूर्ण असा मोठा असा जंगल आहे. इथे एक मोर आहे आणि तो आय डोंट नो दिसतोय की नाही, पण मला तरी तो दिसतोय. तो बघा चालतोय.
इथे संध्याकाळी जे युनिटमधले लोक आहेत ते येतात, बसतात, थोडंसं रिलॅक्स होतात. आणि इथे सध्या काम चालू आहे. आणि समोरच्या डोंगरामध्ये लिहिलंय द बॉम्बे सॅपर्स. आपण जाऊया रिटर्न घरी जाण्यासाठी. आता मी निघतोय स्टेशन खडकीला जाण्यासाठी, कारण की आमची ट्रेन आहे 7 वाजताची. आणि इकडे आहे मावशी. मावशी आहे कर हाय. आणि इकडे माऊ. आता आम्ही चाललोय आणि सगळे आम्हाला सोडायला येतात खडकीपर्यंत. सो चला चला सगळ्यांनी गाडीत बसा. चला. इकडे मम्मी, मावशी, काका तिकडे आहेत आणि पप्पा मागे पुढे. चलो. बाय 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 माऊ. बाय. चला जायचं. ट्रेन आहे, जावंच लागणार आहे. चला. अरे
तर असा होता हा आर्मी कॅम्पचा व्लॉग. कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला सगळं काही दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर इथेच एंड होत आहेत सगळ्या फिरण्याच्या वगैरे व्हिडिओज. आम्ही 2 दिवसात खूप मस्त मज्जा वगैरे केली. खूप छान टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत. आणि हे व्लॉग कसे वाटले हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.